या ठीक आहे. हां हां. अच्छा खाली जाणार आता हे, याच्या खाली सुद्धा ट्रॅप लावलेत. हे आले बघा. हो. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. आपण फांगुळ गव्हाण ह्या गावात आलोय आणि हे गाव मुरबाडमध्ये येतं आणि जिल्हा ठाणे. रात्री आपण इकडेच थांबलो होतो, सकाळ झाली, इथेच कॅम्पिंग केली होती आणि आपल्यासोबत बाबू असणार आहे. बाबूमुळेच आपण इकडे आलोय. खूपच धम्माल व्हिडिओ आहे, व्हिडिओ एंड पर्यंत बघा. वसंत दादा आहे आणि आपल्यासोबत कांता दादा आहेत. तर हे दोघं आपल्याला दाखवणार आहे खूपच भन्नाट ट्रॅप, म्हणजे एक पारंपरिक ट्रॅप असतं, आदिवासी पद्धतीचं ट्रॅप असतं, ज्यामध्ये उतरणीचे मासे अडकतात आणि ते बघायला आपण नदीकडे जाणार आहे आता. आणि नदीकडे जायला जो रस्ता आहे, सफर आहे, तो पण खूपच मस्त आहे. तर जाऊया चला. तर हे अशा प्रकारे फांगुळ गाव आहे बघा. म्हणजे एकदम गाव पण नाही आहे, बऱ्यापैकी डेव्हलप्ड आहे. असा मस्त रस्ता आहे, म्हणजे चाळ तर नाही म्हणू शकत आहे. दोन घरांच्या मधनं रस्ता आहे आणि इकडे अशी सगळे बरीच कामं चालली आहेत बघा. पाणी आलं वाटतं आज. साधारण 2-1 किलोमीटर चालत जायचं असं बघा. आपण लोकांच्या शेडमधनं चाललो असा रस्ता आहे. कांता दादा, पावसाळ्यामध्ये इकडे चिखल वगैरे भरपूर होत असेल? नाही, चिखल होत नाही होत का? अच्छा, चिखल वगैरे नाही होत. रस्ता एकदम मस्त आहे, मुरुम आहे. हा सगळा मुरुमचा रस्ता आहे आणि इकडे चिखल नाही, बिलकुल चिखल नाही आहे, माती नाही आहे. कांता दादा म्हणतायत की किती जरी पाऊस असला तरी इकडे चिखल बिलकुल होत नाही. आपल्याला रस्ता दाखवतो बघा. जेम्स भांड. फायनली गावाच्या बाहेर आलोय. थोडंसं रान आहे, जंगल सारखं आहे. त्या जंगलातून आपल्याला नदीकडे जायचं आहे. गाव आहे, गावाच्या बाहेरच नदी आहे. साधारण 1.5-2 किलोमीटर चालत जावं लागणार आहे तिकडे. आणि ह्या गावापर्यंत पोहोचायला पण एकदम मस्त छोटीशी वाट आहे. माळशेज घाट खाली उतरलं की लगेचच उजव्या साईडला एक छोटा रस्ता जातो. तो रस्ता फांगुळ गावात येतो, फांगुळ गव्हाण गावात येतो. खूपच भारी लोकेशन आहे. मागे मस्तपैकी असे कोकणातले डोंगर आहेत, म्हणजे तिकडच कोकण कडा वगैरे दिसत असेल ना. त्यामुळे काय होतं की पुण्यापेक्षा इकडे ना थंडी फारच कमी आहे. कमी म्हटलं तर आपल्यासाठी काय नाहीच आहे थंडी. हे सगळे ते डोंगर आहेत. कोणता? हा हा हा. अच्छा, हा भैरवगड आहे का? पावसाळ्यात तर खूप भारी होत असेल हे सगळं. हा सगळं हिरवळ. आता जरा इकडे बघा ना, म्हणजे पाऊस संपून जास्त दिवस नाही झाले तरी गवत सगळं वाळलं इकडे. आपल्या इकडे पुण्यामध्ये अजूनही गवत हिरवं आहे. मस्त हा लहानसा रस्ता आहे ना, आता दरीमध्ये कन्वर्ट होणार आहे. आपण दरीमध्ये आलो आहोत. लहानशी दरी, पण दरीच असते. तुम्ही या दरीतूनच घरी जाता ना? तुम्हाला साधारण ते वाळ बनवायला, म्हणजे ते ट्रॅप बनवायला किती दिवस लागले? 2 दिवस लागले. 2 दिवस म्हणजे साहित्य 1 दिवस जमा करायचं. हा हा. आणि दुसऱ्या दिवशी मग पकडायची ती धरून. अच्छा, तयार करायची. हा हा. आणि आता ते वाळ किती दिवस राहणार तिथे? ते आता जवळ पाणी वाहत आहे ना, तोपर्यंत राहणार. अच्छा, ते पाणी वाहणं बंद होत असेल ना? बंद म्हणजे फार कोरडं. मे मध्ये. अच्छा, मे मध्ये, उन्हाळ्यात. अच्छा, कोरडं नाही होत. म्हणजे त्यात साधारण आता लावलं तर तुम्ही अजून 5-6 महिने मासे पकडाल त्यात, है ना? अच्छा, वाळ म्हणतात त्याला, वाळ त्या ट्रॅपला. आणि जसं जसं पाणी कमी होत जातं ना, तसं ते वाळची जी विड्थ असते ती कमी होत जाते म्हणजे कमी करावी लागते. वाळ म्हणजे वाहत्या पाण्यात धरलेली वाट. अच्छा, त्यामुळे वाळ म्हणतात असं हे म्हणतात. वाळ ही आदिवासी पारंपरिक पद्धत आहे ना मासे पकडायची. तरणीचे आणि चढणीचे दोन्ही मासे मिळतात ह्या ट्रॅपमध्ये. नदीजवळ पोहोचलोय.
हे असे डबके इकडे तयार झालेत, पाणी जसं साठतंय ना, आणि ती मेन नदी आहे ती तिकडं, आणि तिकडे ते ट्रॅप लावलंय. थोडं अवघड आहे तिकडं पोहोचणं, कारण की रस्ता एकदम म्हणजे गोल गोल दगडी आहेत, त्याच्यावरून जायचं आपल्याला चालत. ही दगडाची फोडणी द्यायला दगड घेतला आपण. हे असे रस्ते आहेत, इथून चालणं जर अवघड पडतं, बरोबर सांभाळून पाय ठेवावं लागतं, नाही तर पाय मुरगळू शकतोय. ह्या झाडाचे जे ह्या फांद्या आहेत ना, ह्या फांद्या, हा काय म्हणता, शेरणी बोलता. अच्छा शेरणी बोलतात ह्याला. ते याचं ते जे ट्रॅप असतं ना, ज्यामध्ये मासे अडकतात, असं विणलेल्यासारखं असतं ते, तर ते ह्या झाडाचं बनतं. तोंडे तोंडे असं म्हणतात त्या ट्रॅपला. ट्रॅप नाही, ट्रॅपचा एक भाग असतो तो मडक्यासारखा. अच्छा लवचिक असतं म्हणून. लवचिक असतं यास. ते मोडत नाही, काय नाही, विणायला चांगलं. तर हे ट्रॅप आहे बघा, आणि याची पूर्ण डिटेल तुम्हाला मिळेल. पण सर्वात आधी आपण ते काठवळं म्हणजे जे खेकड्याचं ट्रॅप रात्री लावलं होतं ते काढूया. त्यात खेकडे अडकले का ते चेक करूया. ते तिकडे ट्रॅप लावलंय. हा ते काय दिसतात खेकडे अडकलेत. ती खाली बाटली लावली आहे ना का, म्हणजे प्लास्टिकची बाटली ट्रान्सपरंट, त्यातनंच दिसतात खेकडे अडकलेत. ट्रान्सपरंट बाटली आहे बघा, आणि इथे खेकडे दिसत आहेत, क्लिअर दिसत आहेत. किती आहे माहिती नाही, पण एक मोठा तर दिसतोय, एक दोन तर दिसत आहेत. हे त्याचे पाय आहेत. जेम्स गेला आंघोळ करायला, मासे हुसकायला गेलाय. तर यातले खेकडे मासे ना आपण थोड्या वेळाने काढूया. आधी जे मासे ट्रॅपमध्ये अडकले ते काढूया. अच्छा, तर आता हे ट्रॅप काढणार आहे एक. अच्छा काढताय का, ठीक आहे. हां हां हां, तिकडचं पण काढतील. यातनं काय सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ मासे काढता? अच्छा, हे इथे ट्रॅप आहे, ह्यात मुरे मासे अडकतात. हे ट्रॅप लावलंय खाली. हे कसं अरेंज करायचं हे पण आपल्याला दाखवतील आता. हे सगळीकडनं बांधून घेतलं होतं चारही बाजूनी ना. हां आहे का खाली? हां हे काय खाली बघा, हे इथे बघा. हां उडत आहेत मासे. वा बापरे किती मासे ते. हो 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 हो. हे चपटे मासे तुम्ही काय म्हणताय ना? त्याला ते दांडावून बोलतो. अच्छा दंडावनच आहे ना. हा दंडावन आहेत ते, आणि ढेबरे पण आहेत, टेपऱ्या टेपऱ्या, आणि डक्क्या पण आलाय. डक्क्या म्हणजे मरळी स्नेकहेडचाच एक प्रकार आहे, तो सुद्धा आहे. हा स्नेकहेडचा प्रकार आहे, लहान स्नेकहेड. आता हे ट्रॅप आहे ना, हां याच्या खाली जाणार. आता हे याच्या खाली सुद्धा ट्रॅप लावलेत, त्याच्या खालून मासे काढणार. हे आले बघा. हो हे म्हणत होतो, हे त्या झाडापासून बनतं. वाघीण ना, काय म्हटलं? शेरणी आहेत की नाही मासे? आहेत ना. कुठे आहे, दिसत नाही. हां हां आहेत आहेत, चांगले साईजचे मळे आहेत. मळे, अच्छा याच्यात मळेच असतात ना. आणि तुम्ही पुढे जे ट्रॅप लावलं त्यामध्ये मुरे असतात. हे मळे अडकलेत आणि मोठ्या दंडाव्या आहेत. तोंड्या म्हणतात त्याला, तोंड्या. जे ट्रॅप आहे ना ज्यात मासे अडकले त्याला तोंड्या म्हणतात. खेकडा पण होता बघा. म्हणजे ट्रॅप कसे आहेत, यामध्ये मळे अडकणार, त्यामध्ये मुरे अडकणार. जिवंतच मासे असतात. हां हे मळे. एक फायदा चांगला की यात मासे सगळे जिवंत असतात. खेकडे पण आहेत, बारीक खेकडे पण आहेत. हे ट्रॅप असं बनवलं आहे, ही नदी आहे. आता हे आतलं पाणी जे आहे ना हे कमी झालं आहे पावसाळा गेला म्हणून, आणि आता हे पाणी वाहून आता इकडे आलं आहे. आणि ह्या पाण्याला यांनी डायरेक्शन दिलं आहे. इकडे अशी दगडी रचली आहेत, इकडे सुद्धा दगडी रचली आहेत, आणि हे असं पाण्याचा जो फ्लो आहे तो कमी केला आहे असा. ते ट्रॅप लावलं आहे, याच्या खाली ते ट्रॅप आहे. ते ट्रॅप कसं काम करतं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हा इकडे ना एक पाईप आहे बघा, आणि हे ना सक्शन आहे, म्हणजे आपण असा हात ठेवला ना, हात असा आपला खाली ओढून घेतो, हे असं ओढून घेतो. इथे एक आहे आणि ह्या इथे एक आहे, दोन पाईप आहेत असे. मुऱ्यांचा ट्रॅप कसं काम करतं हे तर क्लिअरली आपण तिकडे बघितलं होतं. पण ते वाळ आणि ते जे मळे ज्या ट्रॅपमध्ये अडकतात, तोंड्यांमध्ये अडकतात, ते तुम्हाला तिथे एक्सप्लेन करता आलं नाही मला, तर ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. वाळ कुठे बनवतात हे मी तुम्हाला सांगतो. नदी ना अशी वाहत असते ह्या दिशेमध्ये, आणि कुठेतरी ना तिला
धबधबा असतो, असा छोटासा धबधबा असतो, छोटा मोठा असा धबधबा असतो आणि पाणी ह्या अँगलने या दिशेने वाहत असतं. हा धबधबा आहे, असं पडतं पाणी आणि ह्या दिशेला जातं. तर ते वाळ कुठं बनवलं जातं की ह्या धबधब्याच्या समोर बनवलं जातं, म्हणजे ह्या धबधब्याला एक्सटेन्शन दिलं जातं. थोडंसं पुढे हा धबधबा इकडे असे बांबू लावले जातात, हे असे लाकडं किंवा असे बांबू समोर असे लावले जातात. अलीकडे आणि पलीकडे असं बांबू लावले जातात. हे बांबू आणि हे पूर्ण जे आहे ना, हे पाला पाचोळा बोला, लाकडं बोला, ह्या सगळ्या गोष्टींनी हे पूर्ण कव्हर केलं जातं, झाकलं जातं हे सगळं. मग काय होतं की हे जे पाणी ह्या दिशेला पडतंय, हा जो धबधबा इकडे पडत होता तो असा पुढे जातो आणि पुढून मग इकडे पडतो. ह्या असा इकडनं धबधबा पडतो आणि ही जी पोकळी निर्माण होते इथे ते तोंडे लावले जातात, जे शेरणीच्या लाकडाने बनवले जातात. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, हे असे लवचिक लाकडं असतात, ते असं ते तोंडे बनवले असतात. ओके. आणि ह्या तोंड्यांना पाईप लावलेला असतो, म्हणजे जो वसंतदादांनी दाखवला सागाच्या लाकडाचा पाईप बनवला होता तो ह्या तोंड्यांमध्ये लावलेला असतो. आणि हे जे सरफेस आहे, हे जे सरफेस एक्स्ट्रा सरफेस बनवलं आहे त्या सरफेसला बरोबर पॅरलल हे याचं तोंड असतं, असं एक तोंड इथं आणि ह्या पाईपचं एक तोंड ह्या तोंड्याच्या आतमध्ये असतं. जेव्हा पाणी फ्लो होत असतं, ह्या डायरेक्शनमध्ये पाणी फ्लो होत असतं, ह्या तोंड्याच्या वरतून पाणी फ्लो होत असतं, तर ते पाणी ह्या तोंड्यामध्ये सुद्धा शिरतं, असं पाणी शिरतं आणि ह्या तोंड्यामध्ये ते पाणी पडतं, खाली पडतं. त्यामुळे काय होतं की ह्या तोंड्याच्या बरोबर वरती ना एक सक्शन क्रिएट होतं, भवरा असा क्रिएट होतं याच्यावरती. बरोबर पाणी याच्यावरून वाहत असल्यामुळे याच्यावरती जे पण काय असेल, पाला पाचोळा असेल किंवा लहान मासे असतील, ते सगळे मासे पाला ते सगळं ह्या भवऱ्यामध्ये ओढले जातात आणि ह्या भवऱ्यामुळे ह्या तोंड्यामध्ये मासे बोला, पाला बोला, हे सगळे लहान मासे किंवा पाला हे सगळं ह्या तोंड्यामध्ये पडतं आणि इथे अडकून राहतं. जे मळवे मासे असतात ते ह्या बरोबर तोंड्याच्या वरतून पोहायला गेले की ते सगळे असे आतमध्ये ओढले जातात. मळवे बोला, मुरे बोला किंवा मग ते दंडावणे मासे वगैरे, मग ते असे याच्यामध्ये ओढले जातात आणि पूर्ण रात्रभर ठेवले जातात. मग हळूहळू मासे याच्यामध्ये जमा होतात आणि सकाळी हे तोंडे काढले जातं. तोंडे मग इकडे धबधबा असतो तर बरोबर याच्या खालून जाऊन हे तोंडे बाहेर काढले जातात. हा पाईप थोडा वरती ओढला जातो आणि हे तोंडे काढले जातात. आता हे जे आहेत ना, याला काय म्हटलं रे? तोंडे म्हणतात. हे तोंडे परत लावतायत. यात सगळे मासे ओतलेत, त्या तोंड्यातले, दोन्ही तोंड्यातले आणि यातले मुऱ्या जे होत्या त्या सुद्धा याच्यातच आहे, खेकडे पण आहे त्याच्यामध्ये. तर एवढा मासा मिळाला रात्रभरात. ही एक काठी काढली होती यांनी, आता ती परत लावून देत आहे तशीच. हे झाकण काढलंय, किती इझी बनवलं हे. हो, खेकडे 2 खेकडे आहेत, 3 खेकडे आहेत, 4. अच्छा 4 खेकडे मिळाले त्या खेकड्याच्या ट्रॅपमध्ये. इथे पण वाळ एक लावलंय, पुढे पण लावलंय आणि ही नदी तिकडनं सुरू होते त्या साईडला सुद्धा वाळ लावलेत. म्हणजे असे बरेच वाळ लावत हे आपलं सेंटरमधलं वाळ आहे. आता हे परत ते अरेंज करून दाखवतील. हे जी सगळी अरेंजमेंट असते ना ती मुरी मासे पकडण्यासाठी असते आणि इकडे जे मासे अडकतात ते मळवे मासे अडकतात. ते तोंडे कसे याच्या खाली लावतात ना, त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तो व्हिडिओ चेक करून तुम्ही हे तोंडे किंवा हे ट्रॅप कसं काम करता हे बघू शकताय. मुरी मासे पकडायला ते ट्रॅप कसं अरेंज करतात ते बघूया. सर्वात आधी तिकडे ट्रॅप अरेंज करतायत ज्यामध्ये मुरी मासे अडकतील. चारी बाजूने बांधून घेतलं आहे. हे तोंडे बहुतेक खराब झाले त्यामुळे असे लावून ठेवलेत. इकडे एक तोंड आहे, इकडे सुद्धा एक तोंड आहे. ते ट्रॅप आता पाल्यांनी झाकून घेत आहे. हे असं झाकून घेत आहे म्हणजे जो काही मासा असेल ना तो डायरेक्ट त्या ट्रॅपमध्येच पडेल, इकडे तिकडे जाणार नाही. हे जाळीसारखं बांबूचं बनवलं आहे. ओके, हे असं लावणार आहे. आणखीन एक आहे, हे इथे कवर करणार आहे, हा एरिया कवर करणार आहे ह्या जाळीने, बांबूच्या जाळीने. ओके, पाण्याला कशी डायरेक्शन दिली आहे,
यातनं जे पाणी नाही असं चाळून निघतं असं बोलू शकताय, गाळून निघतं असं बोलू शकताय. पाण्याचा फोर्स पण बघा ना कसा आहे. आता थोड्या वेळाने हा फोर्स आणखी थोडा पुढे जाईल. बरोबर जिकडे ट्रॅप आहे तिकडे तो फोर्स संपेल. हां, ते पान लावलं आहे जेणेकरून पाणी तिथनं कमी गळावं. मग जसं पाणी कमी होत असेल तसं तसं ह्याची लांबी कमी करत असाल ना तुम्ही? हां, ह्याची लांबी कमी होत असेल ना? हां हां. पाणी बघा कसं वाहून बरोबर त्या ट्रॅपमध्ये पडतं आहे आणि त्या ट्रॅपमध्येच ते सगळे मुरे मासे अडकतात. हां, ही आली बघा, ही आता बरोबर आली आहे. हां, ही त्या ट्रॅपमध्ये पडेल. थोड्या वेळ थांबेल आणि मग थकली की पडून जाईल तिकडे. बरोबर अशा फ्लो होऊन येत आहेत त्या सगळ्या मुऱ्या. इकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल म्हणजे आपल्याला बघायला मिळेल केवढी. पण इथे एक आहे आणि इथे पण एक आहे, ती इथे एक आहे, ती पडते एक. हे पडायच्या अगोदर पुढे येते, अशी हळूहळू रेजिस्ट करते. थोड्या वेळाने थकले की मासे बरोबर त्या ट्रॅपमध्ये जाऊन पडतात. खूप वेळची वाट बघतो ही मुरी पडेल, पण थकून पडेल. हां, हे आत्ता हिंमत तुटली तिची, नाही पडली. हां, भरपूर मासे पकडलेत. आता वसंतदादा आणि कांतादादा आपल्याला त्याची कुकिंग कशी करतात हे सुद्धा दाखवणार आहे. अच्छा, हे तुमचं स्वयंपाकघर आहे ना? हा, स्वयंपाकघर आहे. आता हे सकाळी पकडलेले मासे आहेत ना, खेकडे पण आहे ह्याच्यामध्ये. हे खेकडे पण टाकणार का? हा, त्याच्यातच ते भोतड्यामध्ये पडतात ते. नाही, कालवणामध्ये खेकडे टाकणार आहे का? नाही नाही ना, मळे आणि मुरे आहेत. हे काय नुसते काढून ठेवले का साफ करायचे? ते साफ करायचे आहेत ना ते खेकडे. आता ते बरेच टायमाने आम्ही दुसरे भांड्यात ठेवणार. हां, मग ते सकाळी परत भेटणार ना थोडेफार. हां, मग त्याच्यानंतर त्याचं कालवण करायचं ते. अच्छा, एवढे लहान खेकड्यांचं पण कालवण करतात? हा, करतात. हे स्वयंपाकघर आहे बघा, 3 चुली आहेत. याच्यावरच करणार भाकरी? हा, त्याच्यावरच करणार. अच्छा, हे कालवणासाठी ना भाजलेलं खोबरं आणि भाजलेला कांदा. हा, वाटण करायचं नंतर पाट्यावर. हां हां हां. आणि मग वाटण झाल्यानंतर ते मिक्स करायचं याच्यामध्ये. हां, इकडे बघा तांदळाच्या भाकरी बनवत आहेत. गरम पाणी घेतलंय तांदळाच्या भाकरीला. अच्छा, गरम पाणी पिठात ओतलं. हे इकडे मळे आणि मुऱ्या वेगळे वेगळे करताय, कारण की मुऱ्या साफ करायची गरज पडत नाही, पोट फोडायची गरज पडत नाही. हे मळ्यांचं पोट फोडावं लागेल आणि यांचे खवले काढावं लागतील ना बहुतेक. मुऱ्यांची साईज बघा ना केवढी आहे, फार क्वचितच मिळते एवढी साईज. ही जाळी कशाला आहे? ही जाळी मासे वाळवण्यासाठी खास. अच्छा, म्हणजे हे जास्त मिळाले मुरे वगैरे तर ते वाळलेले तिकडे आम्ही ठेवल्यात. दाखव जरा वाळवलेले. हे वाळवलेले आहेत मळे मासे आहेत. त्यात लाल लाल काहीतरी आहे त्याच्यात ते झिंगे आहेत. हे मळे आहेत बघा, वाळलेले मळे. यांची पोटं फोडली आहेत का? अच्छा अच्छा. गरम पाणी उकळून घ्यायचं, गरम पाणी. आणि मग गरम पाणी उकळलं का त्याच्यात ते मासे टाकायचे. त्याच्यानंतर मग ते पोट फुटून जातात सगळे. पोट ऑटोमॅटिक फुटतं का फोडून काढायचे आपण? नाही, ते ऑटोमॅटिक फुटतात. अच्छा, ऑटोमॅटिक फुटतं का? आणि मग उन्हामध्ये वाळवायचे? नाही, ते चुलीवरच वाळवायचं साठ्यावर. अच्छा, म्हणजे चुलीच्या वरती ती जाळी ठेवायची आणि त्या जाळीवर हा म्हणजे धूर द्यायचा ना, थोडा धूर द्यायचा. अच्छा अच्छा, स्मोक करायचे थोडक्यात. हा हा, हे सगळं सगळं मिक्स आहे. हातात घ्या. हे वाळवलेले मासे आहेत, यात सगळं मिक्स आहे. हा, सगळं झिंगे, मुऱ्या, मळे, चिचुकणी. बाबू मध्ये म्हणजे आदिवासी बाबू यूट्यूब चॅनल, त्याच्या चॅनलचं नाव आहे. तर त्याचे ॲक्च्युली त्यांच्या वाईफचे मामा आहेत. हे खूपच भन्नाट ट्रॅप आणि त्या ट्रॅपमध्येच आपण मासे पकडले. आता त्यांची कुकिंग करणार आहे यांच्या पद्धतीने. किचन बघा, किचन किती सुंदर किचन आहे, मस्तपैकी एकदम पारंपरिक किचन आहे. कांदा ऑलरेडी चिरून घेतला यांनी, थोडाच घेतलाय. लसूण पण घेतलाय. इकडे तांदळाच्या भाकरी होत आहेत. कांताराम दादा, इकडे तांदळाच्याच भाकरी खातात का? हा, तांदळाच्या. दुसऱ्या भाकरी नाही? दुसरी जर करायची असली तर मग बाजरीची बिजरीची अशी करतात. लसूण ठेचून घेतलाय. दोघांच्या याच्यामध्ये तेच. कांदा लसूण भाजायला घेतलाय आधी आणि आता तेल ओतलंय त्याच्यामध्ये. ऍक्च्युली फक्त मुऱ्यांचं कालवण करणार आहे आणि हे मळे जे आहेत यांना आता पोट फोडून वगैरे वाळायला ठेवणार आहे. ह्या मसाल्यामध्ये काय काय? हळद तर दिसते, हळद, मिरची पावडर आहे.
सगळं म्हणजे काय काय? हळद पावडर आहे, धना पावडर आहे, आणि गरम मसाला आहे. गरम मसाला. अच्छा, मसाला टाकलाय. ओके. मस्तपैकी मिक्स करून घेतला मसाला. हे काय मीठ? मीठ. ओके. साधी सिंपल पद्धत आहे एकदम, झटपट कालवण. टमाटा वगैरे नाही घालत ना त्यात? अच्छा. हे खोबरं आहे भाजलेला, हा हा. कांदा भाजलेला, हे लसूण, हे आला घेतलेला आहे, हा. आणि जायपत्र पान. हे काय कढीपत्ता आहे का? हे कढीपत्ता थोडासा घेतलाय. थोडा कढीपत्ता आहे. कोथिंबीर नसल्यामुळं कढीपत्ता घेतलाय. अच्छा, कोथिंबीर नसल्यामुळे कढीपत्ता आहे का? कढीपत्ता घेतला. आणि हा काय खडा मसाला आहे सगळा? हा, तो गरम मसाला, जायपत्री आहे. हा हा हा. हे चिकन साठी ना? हा, चिकन साठी. अच्छा. वाटण बनवून आणलंय, मिक्सर मध्ये बनवलंय, हे झाकून ठेवलंय. आता हे मस्तपैकी शिजेल. ते असे वाळवल्यावर किती दिवस टिकतात मासे? ते जवळजवळ आपल्या त्याला गरम किती पण राहतात, महिनाभर 2 महिने असं किती पण राहतात. हे पावसाळ्यात पकडलेलं आहे ना, हे मळे मास वाळवून ठेवलं ना, ते वर्षभर आहे राहता खायला. हा, हे काय? हे ठेवण्यासाठी, वाळलेलं मासे ठेवण्यासाठी. अच्छा. हा. यात सगळे जमा करून ठेवले वाळलेले मासे. वाळलेलं मासे. हे लसूण का बरं ठेचताय? अच्छा, चिकनला ठेचताय का? चिकनची पण रेसिपी बनवणार आहे, तर याच्यामध्ये काय काय टाकलं आता? लिंबू आणि मीठ त्याच्यात मिक्स केलेलं आहे. लिंबू आणि मीठ. हा, ते हळद नाही ना? हळद नाही. अच्छा. काय लिंबू मीठ टाकून धुवून घेता का चिकन? हा, धुवून घे ना. कालवण रेडी झालं, आता उतरून घेत आहे. आला पेस्ट करून घेतलेली आहे गलसा. ही आलं लसूणची पेस्ट बनवली आहे. पेस्ट म्हणजे ठेचून घेतलाय. हा, लेन साफ करून घेतला. अच्छा. नाव काय दीदी तुझं? अपेक्षा. अपेक्षा. इकडे बघ ना. किती ते अपेक्षा? पहिलीत आहे. अरे वा. तू खाते का नाही मच्छी वगैरे? नाही खात? अरे अरे अरे, मग काय खाते? चिकन? चिकन खाते का? ओके. कांदा पण चिरून घेतलाय. फायनली चिकन धुवून झालंय. तुम्ही कालवणच म्हणता ना, कोड्याच नाही म्हणत ना? कोड्याच नाही म्हणते. कांदा आधी भाजून घेणार आहे. कांदा थोडासा भाजून घेतलाय, मग तेल ओतलंय. हा, आलं लसूण, ठेचलेलं आलं लसूण. चुलीवर डिझाईन बनवली बघा ना, त्यामुळे विस्तो कसा निघतो ना बाहेर. ही अशी डिझाईन आहे ना, त्यामुळे हा विस्तो जो आहे ना, हा असा निघतोय. कोथिंबीर पण चिरून घेतली आहे. काय काय आहे मसाल्यामध्ये? मिरची पावडर, हळद आणि चिकन मसाला. चिकन मसाला, गरम मसाला, हळद, मिरची पावडर आणि एवढंच धना पावडर. अच्छा. हे आपण बघितलं होतं, भाजलेलं कांदा, भाजलेलं खोबरं आणि खडे मसाले होते आणि कढीपत्ता होता. हे त्याचं वाटण आहे. हे सगळे मिक्स मसाले. ओके, मिक्स मसाले गेलेत. मसाले सुद्धा परतून घ्यायचे थोडेसे. युजली आपण आधी वाटण घालतो, पण इकडे जरा वेगळं आहे. वाटण बहुतेक नंतर घालणार आहे. मस्त मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे चिकन. ठीक आहे. मीठ, मीठ, मीठ सुद्धा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. अच्छा, आता वाटण घालणार का? आता वाटण घालणार. वाटण राहिलेलं जे वाटण होतं ते पाण्याने धुवून ते पण टाकलंय.
ते पण घातलंय चिकनमध्ये. हे वरती प्लेटमध्ये पाणी ठेवलंय, हेच पाणी कालवणामध्ये घालणार आहे. आणि असं पाणी ठेवल्यामुळे काय होतं की चिकन खाली लागत नाही. अच्छा, हे एवढं पीठ आहे, याच्यावर बसता येतं? हा मस्त आहे ना, भाकरी भाजणार. केवढंच आहे हे प्लेटमधलं पाणी गेलं चिकनमध्ये. पाणी नाही ना. मासे जे आहेत ना, सकाळी पकडलेले मासे आहेत ते स्मोक करणार आहे. तर ते कशा प्रकारे करणार आहे हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल आता. ही पळसाची. हे पळसाची पानं आहे आणि याचा वापर करणार आहे. पळसाच्या पानात भाजून पण खातात मासे. मासे कसे भाजतात ते? ते मसाला वगैरे लावून याच्यामध्ये टाकायचं आणि हे विस्तोट टाकायचं का? अच्छा त्याच्या थोडं असं. अच्छा, हे भिजून घ्यायचे का पानात? भिजून घ्यायचं. का बरं? कारण ते जळल्या ना पाहिजे ना खाली. अच्छा हा. अच्छा ताजी आणल्यानंतर अच्छा, ताजी आणली तर भिजवायची गरज नाही ना? नाही. असं तव्यावर ठेव ना. ओके, तव्यावर पानं ठेवली आहेत. आता ते मळे मासे त्याच्यावर टाकायचे. अच्छा, पण यांची तर पोटं नाही फोडली ना? ते आता फुटतील बरोबर. अच्छा, ऑटोमॅटिक फुटतील का? ऑटोमॅटिक फुटतील. जास्त असलं तर मग पाणी उकळवावं लागतं. अच्छा अच्छा, ही कमी आहे म्हणून अशी कमी करतात. आहेत म्हणून जास्त असेल तर पाणी उकळायचं आणि त्यात सोडायचे मासे, मग पोट ऑटोमॅटिक फुटतं. हा. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं. अच्छा, हा. तसं काय नाही. विस्तो कमी करायचा का? नाही, थोडासा राहू द्या. हे किती वेळ ठेवायचं असं? 10-15 मिनिटं ठेवायचं, म्हणजे ते डोळे सफेद होते ना, हां. त्यामुळे मग ते पोट पण फुटतात. अच्छा, कालवण मस्तपैकी उकळत आहे, पाणी सुद्धा गरम होत आहे. हे मासे पण झाले. आता हे झाले कसं कळतात की यांची पोटं ऑटोमॅटिक फुटतात. इथे आहेत काही फुटलेली पोटं बघा. हा मासा फुटला आणि डोळे पण सफेद होतात त्यांचे. हे डोळे सफेद झालेत. हे पोट फुटलं इथे, हे ऑटोमॅटिक पोट फुटलंय. अच्छा, आता हे मासे पोट फुटलं, आता याला काय करणार? वाळा टाकणार. अच्छा अच्छा, म्हणजे हे खराब होणार नाही लवकर. अच्छा, आता ते मासे गरम गरम आहेत, ते झालेत. ठीक आहे, जाळीवर टाकण्या अगोदर थंड झाल्या पाहिजे. अच्छा, थंड झालं पाहिजे. मग थंड झाल्यावर त्या जाळीवर ठेवणार का? ठेवता येतं हाताने असं. अच्छा अच्छा, आणि मग ती जाळी त्या विस्तवर ठेवायची. अच्छा, वसंत दादा आहेत. हा, हे काय वसंत दादा? ही आमची पारंपरिक आदिवासींची, याला नाडी म्हणतात. नाडी? नाडी. नाडी, अच्छा अच्छा. आणि कोणत्या लाकडापासून बनतं? हे सागवान लाडा पण म्हणतात. अच्छा अच्छा, हे असं दाखव. पोकळ आहे का ते? हे पोकळ आहे. हां हां, पोकळ. हे ते ट्रॅपमध्ये येत ना मासे, हा, याच्या ट्रॅपमध्ये पडायला ना, त्या याला लावतात तोंड्याला. तोंड्याला. आता तोंड्या काय हे पण तुम्हाला उद्या कळेल काय तोंड्या. तो पिंजरा आपला, तोंड्या म्हणजे पिंजरा असतो तो. हा, तोंड्या हा आपण बघितलं तसं काय. हे पोकळ म्हणजे आधीपासूनच पोकळ असतं का तुम्ही पोकळ केलंय? नाही, आम्ही एक कोरून पोकळ केलं आहे. कोरून पोकळ केलंय का? अच्छा, हे भरगतच असतं का पूर्ण आतमध्ये? हा, बरगचा. अच्छा अच्छा अच्छा. पण आता हा पाईप आहे, याच्याऐवजी मग PVC चा पाईप नाही वापरतायत? नाही वापरते. का बरं? तो सफेद दिसतो ना. हां 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 PVC पाईप ते सफेद दिसणार. हां. ते मासे त्याला घाबरून पळून जाणार. अच्छा. हो, कालवण मस्त उकळायला लागलंय. आणखीन पाणी घातलंय त्याच्यामध्ये. आम्ही पूर्ण रेडी झालं तेव्हा घालतो. अजून किती वेळ हे व्हायला? 5-6 मिनिटं. अच्छा, याचं नाव काय? जेम्स. जेम्स जेम्स बॉन्ड. कसं निघतंय? हो हो, ये स्टीम इंजिनच सुरू झालं इथून लाकडातून. कालवण झालंय, आता उतरून घेऊया. हे कसली तयारी? ही भजनाची रे. भजनाची? कुठं आज? आज दिवस कार्य ना आमचा. हां हां. आळ्याजवाडीला. अच्छा तिथं भजनासाठी जायचं. अच्छा, चिकन खाऊन जाणार भजनाला? नाही, चिकन नाही खाणार आम्ही. तुम्ही नाही खाणार आहे का? अच्छा, तुम्ही माळकरी आहे? तुम्ही पण माळकरी आहे? मग चिकन कोण खातं? चिकन आता खास पाहुण्यासाठीच केले. आणि मासे? मासे पण पाहुण्यासाठी. अरे खात्या. तुम्ही सगळे माळकरी आहे? हे सगळे हे नाहीत ना? अच्छा अच्छा अच्छा, मला आता कळतं हे पण माळकरी आहेत आणि हे पण माळकरी आहेत, पण मासे पकडायचा शौक आहे. आहे. हा बायकांसाठी. हा,
मुलांसाठी बायकांसाठी सर्वात आधी तुम्ही सुरू केलं होतं वाटतं मग. काय नाव रामशंकर भला रामाशंकर भला रामाशंकर भरा. सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटेवरी ठेवूनिया दोनची जागे अच्छा बाबांची पण वाळ आहे का? म्हणजे जे ट्रॅप आहे यांचं पण ट्रॅप आहे ते सुद्धा पकडतात. तुम्ही पण नाही खात ना मासे? हे शाकाहारी जेवण माळकरी लोकांसाठी. शाकाहारी मच्छीमार. ओके आपलं पण जेवण आलंय. मोहऱ्यांचं कालवण काय जबरदस्त दिसतंय. त्यासोबत चिकन सुद्धा आहे. तांदळाची भाकर कांदा आणि लिंबू. जेवूया फटाफट. मासे बघा हे मुरी मासे आहेत. मळे नाही बनवलेत मुरीच बनवलेत. एकदम मस्त शिजलेत. नुसते मासे टेस्ट करूया. म्हणजे एवढे कमी मसाले म्हणजे एकदम मोजकेच मसाले होते ना तरी पण इतकं छान लागतंय जबरदस्त लागतंय. त्यात वेगळा असतो ना दुसरा. खूप भारी लागतंय. भाकरीसोबत खाऊन बघूया कालवण. एवढे कमी मसाले आहेत. एकदम साधी सिंपल प्रोसेस आहे. आपल्या जी ही तांदळाच्या भाकरीची साथ आहे ना त्याच्यामुळे याची चव खूपच जबरदस्त लागते. चिकन टेस्ट करूया. चिकन पण मस्त शिजलं आहे. म्हणजे आपल्या इकडच्या वातावरणामध्ये बनवलेलं चिकन जेवण जे काय असेल आणि इकडच्या वातावरणामध्ये बनवलेलं जेवण इकडचं वातावरण कम्प्लिटली चेंज आहे आपल्या इकडच्यापेक्षा. आपल्या इकडे आत्ता गार पडलं आहे पण इकडे अजूनही गरमच आहे. तर मे बी क्लायमेट डिफरन्समुळे सुद्धा इकडच्या जेवणामध्ये सुद्धा चेंज आहे. जेवणाची चवसुद्धा स्लाइटली डिफरंट आहे पण जबरदस्त आहे. पाणी कोणतं वापरता? आणि आपलं नदीचंच आहे का? त्यामुळे अशी वेगळी टेस्ट आहे. नदीचं पाणी वापरतात म्हणजे पाण्याच्या डिफरन्समुळे सुद्धा कालवणामध्ये टेस्टमध्ये डिफरन्स येतो. आपल्यासोबत बाबू आहे. बाबूमुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो झाला आहे ॲक्च्युली सक्सेस झाला आहे. थँक्यू सो मच बाबू. आदिवासी बाबू त्या चॅनलचं नाव आहे. सरांबरोबर आहे ना आपण 2-3 व्हिडिओ बनवला. एकदा आपण गावाला बनवलेला खेकडे भरडायचा आणि नंतर एकदा धरणावर आम्ही कॅम्पिंग केलेली झिंग्या धरलेल्या कॅम्पिंग आणि हा सरांबरोबर 3रा व्हिडिओ आहे. धन्यवाद मित्रांनो. खूप भारी पर्सनॅलिटी आहे बाबू. खूप मस्त मुलगा आहे. तर प्लीज त्याचं चॅनल तुम्ही चेक करा. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स अलॉट. अरे हे काळच दाबायचं का पांढरं? सारे वाजवलं तर जेव्हा आम्ही भोजन करू त्यावेळेस तुम्ही आमचा हे करा. ज्यावेळेस आम्ही बनवू सगळेजण त्यावेळेस एक फुरात येणार सगळा. पण त्या एकट्याने म्हणण्यात आणि सगळ्यांनी म्हणण्यात लय फरक वाटतो. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अच्छा तुम्ही कसं खाता? चुरून वगैरे खाता का? नाही तुम्ही तर हे खातच नाही ना. सॉरी मी पण काय विचारतोय.